मी ओमकार मित्र मंडळाचा नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून तिथे सचिव सरचिटणीस पदावरती कार्यरत आहे आणि 6 एप्रिल 2025 रोजी आमच्याकडे रामनवमी उत्सव आणि साई भंडाराचा कार्यक्रम आमच्याकडे पार पडत असतो। आज हे आमचं 23वे वर्ष होतं। त्या निमित्ताने आम्ही या विशाल गवळीचं हा जो प्रकार घडला त्यानंतर त्यांचे जे बंधू आकाश गवळी हे त्या ओमकार मित्र मंडळाचे अध्यक्षपदावरती कार्यरत होते आणि त्यांचा व्यवसाय हा मंडप डेकोरेशनचा असल्याकारणाने ते सतत त्या कार्यक्रमाचं नियोजन करत होते। परंतु अशा प्रकारचा हा घटना घडल्यानंतर आम्ही सर्व ओमकार मित्र मंडळाने निर्णय घेतला की त्यांना हे काम आपण देऊ नये, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील। त्या अनुषंगाने आम्ही इतरत्र डेकोरेटर शोधण्याचं काम करत होतो। त्यानंतर मग आम्ही जी यादी काढली होती त्या यादीतले जेवढे होते ते आमच्यात मग ओमकार मित्र मंडळातल्याच काही सभासद त्याला ते माहिती पुरवत होते। त्याप्रमाणे तो त्या सर्व कॉन्ट्रॅक्टरना पर्सनली फोन करायचा परस्पर। मग एक दिवस गेला, 2 ते आमच्याकडे संपर्क साधत नव्हते। मग आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांच्या घरी गेल्यानंतर ते सांगायचे आम्हाला की आम्हाला आकाश गवळीचा आम्हाला फोन आलेला आहे की मी काम करणार आहे, तुम्ही कोणी काम करायचं नाही। मग त्यानंतर आम्ही महेश शेठ आणि नवीन शेठ या दोघांकडे त्या संदर्भात आम्ही चर्चा केली। मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला त्या पद्धतीचं एक लेटर तयार करा आणि त्यांना द्या, बाकीची जी काय मदत असेल ती आम्ही तुम्हाला देऊ म्हणून, आणि जर काही त्रास झाला तर आम्ही आहोत तुमच्या पाठीशी उभे। आणि त्याप्रमाणे आमचं हे सर्व कार्यक्रम आमचा व्यवस्थित पार पडला। तुम्हाला कशा प्रकारे की तुम्ही काम करायचं नाही, मी काम करणार आणि काम तुम्ही कसे काम करता ते मी बघतो म्हणून। गेल्या 4-5 महिन्यापूर्वी त्या आमच्या कल्याणपुरीच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिचं निर्गुण खून केला अशा नराधम विशाल गवळीने आत्महत्या केलेली। मला वाटतं की ह्याच्याने आम्ही कोणी समाधान कल्याणपुरीचे नागरिक नाही आहेत। त्याला एन्काउंटर करा किंवा फाशी द्या अशा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलनं उभी केली होती आणि शासनाने फास्ट ट्रॅकवरती घेऊन त्याला फासावर लटकवतील किंवा भर चौकामध्ये त्याला फाशी देतील किंवा एन्काउंटर करतील अशी अपेक्षा असताना आज त्याची आत्महत्या झालेली हे आमच्यासाठी समाधानकारक नसून आज गेल्या 4-5 महिन्यापासून त्याच्या भावांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे। या ठिकाणी अनेक मंडळं कल्याणपूर्वेतील ज्या ठिकाणी जी मुलगी राहते तिचा परिवार राहतो त्यांना धमकावणं, त्याचप्रमाणे तिथल्या नागरिकांना धमकावणं, मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असताना रद्द करायला भाग पाडणं, ह्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी अर्ज पोलीस स्टेशनला केलेले आहेत। माझं पोलिसांशी संवाद झालेला आहे। पोलिसांनी सांगितलं आम्ही कठोरात कठोर शासन त्यांच्यावरती करू। मला वाटतं कुठेतरी मी पूर्वीपासून सांगत आलेलं आहे की त्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचं पाठबळ आहे। मुळात विशाल गवळी हा स्वतः भाजपाचा कार्यकर्ता होता, मी नेहमी सांगत आलेलो आहे। कुठल्या तरी राजकीय बळाशिवाय त्या लोकांची हिंमत होणार नाही असं मला सांगावंसं वाटतं आहे। पोलिसांवरती विश्वास आहे, मोठ्या कठोरात कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे।